Okay, so let us start to the next type of agriculture. As we have already discussed about two subtypes of intensive subsistence, that is shifting cultivation, and the next type is dry farming. Now today we have to focus on the intensive subsistence agriculture. तिसरा जो उपप्रकार आहे सखोल उदरनिर्वाही शेती, त्याचा आज या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. पहिल्यांदा आपण त्याच्या व्याख्या पाहू. व्याख्येमध्ये आपल्याला सांगता येईल की ज्या निर्वाही शेती प्रकारात मर्यादित शेती क्षेत्रातून अधिक उत्पादन घेण्यासाठी विशेष प्रयत्न जाणीवपूर्वक करतो अशा शेतीला सघन निर्वाही शेती असे म्हणतात. आपण निर्वाही शेतीच्या प्रस्तावनेमध्येच पाहिलेलं आहे की निर्वाही शेतीमध्ये व्यस्त प्रमाण असतं. म्हणजे काय, लोकसंख्या जास्त असते आणि भूप्रदेश कमी असतो किंवा जमीन कमी असते, जमीन धारणा कमी असते आणि म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी सतत प्रयत्न करत असतात. त्यासाठी जास्तीत जास्त वेगवेगळ्या सोयी सुविधा वापरत असतात किंवा साधन संपत्ती वापरत असतात आणि त्यातलाच हा उपप्रकार आहे मुख्य निर्वाही शेती. पण त्यातला उपप्रकार सखोल उदरनिर्वाही शेती. आता सखोल या शब्दावरूनही तुमच्या लक्षात येईल की सखोल केली जाते म्हणजे काय, की जास्तीत जास्त प्रयत्न केले जातात, जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि मर्यादित शेती क्षेत्र असतं. मर्यादित शेती क्षेत्रातून अधिक उत्पादन घेण्यासाठी विशेष प्रयत्न आणि तेही जाणीवपूर्वक केले जातात. अशा शेतीला सघन निर्वाही शेती असे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे, ज्या शेती प्रकारामध्ये निर्वाह करण्यासाठी उपलब्ध असलेले मर्यादित शेती क्षेत्रातून अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केला जातो त्या प्रकाराला उदरनिर्वाहक शेती असे म्हणतात. उदर म्हणजे काय ते मागच्या वेळेस मी सांगितलं आहे. उदर म्हणजे पोट बोलीभाषेमध्ये. तर ज्या शेती प्रकारामध्ये पोट भरण्यासाठी किंवा आपली उपजीविका भागविण्यासाठी, आपला चरितार्थ चालवण्यासाठी, कुटुंबाची गरज भागविण्यासाठी उपलब्ध असलेले मर्यादित शेती क्षेत्र यातून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल यासाठी जे विशेष प्रयत्न घेतले जातात त्या प्रकाराला उदरनिर्वाहक शेती असे म्हणतात. म्हणजे अगोदर जी आपण निर्वाही शेती पाहिली ती निर्वाही शेतीचाच हा उपप्रकार आहे की जी सखोलपणे केली जाते. सखोलपणे केली जाते म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, खोल नांगरट करून केली जाते असं नाही. तर सखोल केली जाते म्हणजे जी काही साधन संपत्ती आहे, जी काही साधन सामग्री उपलब्ध आहे, जे शेती क्षेत्र उपलब्ध आहे त्या शेती क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन कसं केलं जाईल त्यासाठी जास्तीत जास्त खतांचा वापर असेल, अति जलसिंचन असेल, अति वेगवेगळे पिकं घेणं असेल, बहुपीक पद्धती असेल वगैरे वगैरे असेच खूप सारे उपाय त्या ठिकाणी राबवले जातात आणि म्हणून या शेतीला सखोल उदरनिर्वाही शेती असे म्हणतात. व्याख्या कळाल्या? हॅलो, व्याख्या कळली का? हो सर, हो. ठीक आहे. नेक्स्ट, जेव्हा आपण त्याच्या प्रदेशांचा विचार करतो तेव्हा ते प्रदेश कोणते आहेत हे आपल्याला अगोदरच्या प्रस्तावनेवरून कळेल किंवा वाक्यावरून कळेल की जेथे व्यस्त प्रमाण आहे शेती आणि लोकसंख्या किंवा भूप्रदेश आणि लोकसंख्या याचं व्यस्त प्रमाण. आता आपल्याला माहिती आहे की बहुतांश आशिया खंडातले देश हे जास्त लोकसंख्येचे आहेत. त्यामुळे ते आशिया खंडातल्या बहुतांश देशांमध्ये ही सखोल उदरनिर्वाहक शेती केली जाते की जेथे भूप्रदेश कमी आणि लोकसंख्या जास्त आहे. त्यामध्ये आपला प्रथम क्रमांक लागतो भूप्रदेश कमी असण्यामध्ये. आशिया खंडात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण चीन, तैवान, म्यानमार, थायलंड, मलाया, कंबोडिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, इजिप्त, इराक, कोरिया आणि लाओस. आता हे 2-4 जर देश सोडले, इजिप्त, इराक, त्यानंतर लाओस, तर बाकी सर्व देश आशिया खंडातील आहेत. म्हणजेच काय की बहुतांश ही शेती जी आहे सखोल उदरनिर्वाहक जी शेती आहे ती आशिया खंडामधल्या बहुतांश देशांमध्ये केली जाते आणि म्हणून आपल्याला हे प्रदेश आशिया खंडात किंवा तो भूप्रदेश आशिया खंडात असलेला दिसतो. याचा वैशिष्ट्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याची वैशिष्ट्ये अशी आहेत की पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सखोल शेती पद्धत. आता व्याख्येमध्ये आपण अभ्यासलं की सखोल का, तर तिथे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी तो शेतकरी प्रयत्न करत असतो. कारण शेतांचा आकार लहान आहे, शेती मर्यादित आहे, शेती क्षेत्र कमी आहे आणि म्हणून सखोल पद्धतीने तो शेती करत असतो. जास्त उत्पादन कसं मिळेल, कुटुंबाची गरज कशी भागेल, जास्तीत जास्त आपल्याला पिकं कशी घेता येतील
यासाठी तो शेतकरी प्रयत्न करत असतो. म्हणून त्याला त्या शेतीचं पहिलं वैशिष्ट्य आहे की सखोल शेती पद्धत. आता यामध्ये जेव्हा आपण पीक पद्धतीचा विचार, पुढे आपण पिकांमध्ये पाहणार आहोत वैशिष्ट्यांमध्ये, परंतु पीक पद्धतीचा जर विचार केला तर प्रामुख्याने येथे तांदूळ हे पीक घेतलं जातं. आता अगदी आपल्या भारताच्या बाबतीत विचार करायचा ठरला तर संपूर्णपणे किनारपट्टी, दोन्ही किनारपट्ट्या, पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, आणि काही जे राज्य आहेत आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, बिहार, महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे तांदळाची लागवड केली जाते आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं येईल यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतात. जगभरातले अनेक देश आहेत, जसे मलेशिया आहे, थायलंड आहे, फिलिपाईन्स आहे, व्हिएतनाम आहे, या ठिकाणी ही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि सखोल पद्धतीने केली जाते. सखोल या शब्दाचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की सखोल म्हणजे काय, की जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी केली जाणारी शेती. म्हणून व्याख्येतच आपण याचा विचार केला आहे की सखोल शेती म्हणजे काय, तर सखोल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर जास्त उत्पादन घेण्यासाठी केले गेलेले प्रयत्न. अशा प्रकारे ही पहिलं वैशिष्ट्य आहे सखोल शेती पद्धत. दुसरं आहे शेतीचा आकार. आता अगोदरच आपलं प्रस्तावनेमध्ये मी सांगितलेलं आहे की यांचा आकार लहान असतो, खूप कमी आकार लहान असतो. आशिया खंडाचा जर विचार केला तर साधारणपणे 60% लोकांकडे 0.4 ते 1 हेक्टर इतकं त्यांचं शेती क्षेत्र आहे किंवा धारणा क्षेत्र आहे, जमीन धारणा क्षेत्र आहे. 0.4 ते 1 हेक्टर पर्यंत साधारणपणे जमीन असते दरडोई. तर हे जे आहे ते फारच कमी आहे आणि म्हणून त्यांचा शेतीचा आकार सुद्धा लहान असतो. शेतीचा आकार लहान असल्यामुळे त्यांना यंत्र, अवजारे किंवा मशिनरीज वापरता येत नाहीत आणि म्हणून त्यांना जास्तीत जास्त कामं हे स्वतः करावी लागतात किंवा मनुष्यबळाचा वापर करावा लागतो, फार फार तर प्राणीबळाचा वापर करावा लागतो. आणि म्हणून शेतीचा आकार कमी असल्या कारणाने मर्यादा येतात, एकूण उत्पादन कमी होतं. कितीही प्रयत्न केले तरी त्या फार त्यामध्ये उत्पादन निघू शकत नाही किंवा येऊ शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्या शेतीवर मर्यादा आहे. शेतीचा आकार सर्वत्रच त्या ठिकाणी कमी असलेला आपल्याला दिसतो. तिसरं वैशिष्ट्य आहे श्रमावर आधारित शेती. मी अगोदर सांगितलं की आकार कमी असल्यामुळे त्यांना यंत्र वापरता येत नाहीत. जास्तीत जास्त शेतकरी स्वतः काम करतात किंवा मजुरांकरवी करून घेत असतात, परंतु यंत्राचा वापर नसल्यामुळे त्या शेतीला श्रमावर आधारित शेती, श्रमाधारित शेती असेही म्हणतात. आता काही देशांमध्ये मात्र यामध्ये सुधारणा झालेली आहे. उदाहरणार्थ जपान आहे, कोरिया आहे, तैवान आहे. या ठिकाणी मात्र यंत्रसामुग्रीचा किंवा ट्रॅक्टरचा वापर त्या ठिकाणी चिखल करण्यासाठी, गाळ करण्यासाठी केला जातो आणि ट्रान्सप्लांट करताना सुद्धा त्या ठिकाणी विशेषतः भात शेतीमध्ये ट्रान्सप्लांट करताना सुद्धा यंत्राचा वापर केला जातो. परंतु ते फक्त मर्यादित स्वरूपात आहे, म्हणजे फक्त सखल भाग असेल, सपाट भाग असेल, मैदानी असेल किंवा त्रिभुज प्रदेश असेल त्या ठिकाणीच ती अशा प्रकारची शेती करता येते. परंतु व्हिएतनाम सारखे देश, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार यामध्ये मात्र सखल प्रदेश कमी आहेत आणि हे सखल प्रदेश कमी असल्या कारणाने त्या ठिकाणी उतारावर ही शेती केली जाते, खाचराची शेती केली जाते. आणि आपल्याला माहिती आहे खाचर कसे असतात. खाचर हे आकाराने लांबट असतात परंतु रुंदीने मात्र खूप कमी असतात आणि म्हणून त्या ठिकाणी यंत्रसामग्री वापरता येत नाही. शिवाय उतारावर ते कोणतंही यंत्र किंवा ट्रॅक्टर किंवा कोणतेही अवजार नेणं शक्य नसतं. म्हणून त्या ठिकाणी श्रमावर आधारित म्हणजे मनुष्यबळाचा वापर केल्याशिवाय ती शेती करता येऊ शकत नाही. म्हणून त्या शेतीला श्रमाधारित शेती असे म्हणतात. चौथं वैशिष्ट्य आहे पिके. आता पिकांमध्ये मी सांगितलं की तांदूळ हे मुख्य पीक आहे. इतरही पिकं घेतली जातात परंतु ती फारच कमी प्रमाणात घेतली जातात. आता तांदूळ हे पीक का घेतलं जातं तर मी तुम्हाला सांगितलंय की ही शेती आहे उदरनिर्वाहाची शेती आणि ती सखोलपणे केली जाते. उदरनिर्वाह म्हणजे स्वतःची कुटुंबाची गरज भागवण्यासाठी ही शेती केली जाते. तांदळाचं उत्पादन जास्तीत जास्त घेतलं जातं कारण ते त्यांचं मुख्य खाद्यान्न आहे आणि विशेषतः दक्षिण आशियामधील हे देश आहेत. दक्षिण आशियाई देशांमध्ये तापमान जास्त आहे त्यामुळे आणि शिवाय ते थोड्याफार फरकाने विषुववृत्ताच्या जवळ आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी पर्जन्य बऱ्यापैकी पडतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पिकाचा प्राधान्याने विचार केला जातो आणि भात शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आता
संपूर्ण दक्षिण आशियाचा जर आपण विचार केला तर व्हिएतनाम सारखा देश आहे की जिथे खूप साऱ्या पिकांच्या तांदूळ पिकाच्या जाती आहेत. म्हणजे जवळजवळ 50 पर्यंत त्या जाती आहेत. आपल्याला फक्त साध्या बासमती असेल किंवा कोळपी असेल किंवा ज्या लोकल स्थानिक जाती आहेत त्यांचाच आपल्याला त्यांचीच आपल्याला माहिती असते. परंतु काही देशांमध्ये मात्र खूप वेगवेगळ्या प्रकारची बियाणं किंवा सुधारित बियाणं आता त्या ठिकाणी आलेली आहेत आणि म्हणून दक्षिण आशियातल्या बहुतांश देशांमध्ये हे पीक उत्पादन घेतलं जातं. आता त्या ठिकाणी हेच जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जात असल्यामुळे त्या देशातल्या पूर्ण लोकांचं जीवन त्यावर अवलंबून असल्यामुळे त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या शेतीला राईस इज लाईफ असं म्हटलं जातं. राईस इज लाईफ म्हणजे काय, तांदूळ हेच जीवन किंवा भात पीक हेच जीवन असंही या ठिकाणच्या शेतीला म्हटलं जातं, राईस इज लाईफ. किंवा काही नद्यांच्या खोऱ्यांमध्ये ही मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणात हे घेतलं जातं. त्यामध्ये इरावती असेल, मेनॉन असेल, मेकॉंग असेल यासारख्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये हे पीक जास्त घेतलं जात असल्यामुळे आणि तिथे त्या पिकासाठी अनुकूल परिस्थिती असल्यामुळे त्याला राईस बाउल असं म्हटलं गेलेलं आहे. राईस बाउल म्हणजे काय, इतर बाउल सारखी ती बाउल किंवा वाटी सारखी ती त्या ठिकाणची रचना झालेली आहे, प्राकृतिक रचना. आणि ती प्राकृतिक रचना त्या पिकासाठी अनुकूल आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या भूप्रदेशाला राईस बाउल असं म्हणतात. पीक हे मुख्य पीक हे तांदूळच आहे. युनोने 2004 मध्ये तांदूळ उत्पादनासाठी शिफारस केली आणि वेगवेगळे नवीन बियाणं, संकरित बियाणं शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांना, शेतकऱ्यांना आवाहन केलं. आणि 2004 हे वर्ष युनोने त्या वर्षी तांदूळ पीक वर्ष किंवा तांदूळ वर्ष म्हणून घोषित केले होते. आणि हे वर्ष घोषित करण्यामागे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणचं असलेलं कुपोषण कमी व्हावं, त्या ठिकाणचं असलेलं दारिद्र्य कमी व्हावं किंवा त्या ठिकाणी असलेली अन्न सुरक्षा वाढावी किंवा त्या ठिकाणी असलेल्या पिकांचे वेगवेगळे प्रकार निर्माण करता यावे किंवा त्या संदर्भात संशोधन व्हावं, म्हणून हा उद्देश ठेवून युनोने 2004 हे वर्ष तांदूळ वर्ष म्हणून घोषित केलं होतं आणि ते पूर्ण जगभर त्या ठिकाणी साजरे केले गेलं होतं. पुढचं वैशिष्ट्य आहे आधुनिक आदानांचा अल्प वापर. आदानं म्हणजे खर्च. आधुनिक इनपुट्स काय आहे, मॉडर्न इनपुट्स काय आहे, तर तो खूप कमी प्रमाणात अल्प वापर आहे. मी अगोदरच सांगितलं की ही शेती निर्वाही आहे, त्यांच्याकडे भांडवल नसतं, त्यांच्याकडे सुधारित अवजारं नसतात किंवा असले तरी वापरण्यावर मर्यादा आहेत, त्यांच्याकडे जलसिंचनाच्या सोयी नसतात, त्यांच्याकडे मनुष्यबळ जरी असलं तरी भांडवलाची उपलब्धता असल्यामुळे मजूर जास्त प्रमाणात सांगता येऊ शकत नाही किंवा मजूर लावता येऊ शकत नाहीत. म्हणजेच काय, जे आधुनिक गोष्टी आहेत त्या गोष्टी या शेतीमध्ये खूप कमी प्रमाणात वापरल्या जातात. फारच थोडे देश की जे विकसित आहेत, जपान, कोरिया आणि तैवान सारखे, त्या देशामध्ये मात्र काही प्रमाणात या आदानांचा किंवा या खर्चाचा वापर वाढलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे मर्यादित पशुपालन. मी अगोदरच सांगितलंय की ही शेती उतारावर केली जाते किंवा खाचरामध्ये केली जाते आणि त्यामुळे जेही पशुपालन होईल ते फक्त त्या शेतीमध्ये गाळ करण्यासाठी किंवा झालेलं उत्पादन वाहून आणण्यासाठी किंवा बियाणं शेतापर्यंत नेण्यासाठी किंवा जो काय चारा निर्माण होईल तो वाहून आणण्यासाठी वगैरे या एवढ्याच कारणांसाठी पशुपालन केलं जातं. इतर ज्या शेती आहेत जसं कोरडवाहू शेती आहे किंवा इतर काही शेती आहे, दुग्ध शेती आहे, अशा प्रकारची शेती किंवा इतर कारणांसाठी पशुपालन केलं जात नाही. म्हणजे काय, मर्यादित स्वरूपात त्या ठिकाणी पशुपालन केलं जातं कारण पूर्णपणे उताराची शेती आहे आणि या ठिकाणी त्या उतारामुळे पशुपालनावर मर्यादा आलेल्या आहेत. 7वं वैशिष्ट्य आहे उत्पादन कमी. मर्यादित आकार, त्यानंतर आधुनिक आदानांचा अल्प वापर किंवा त्या ठिकाणी हवामानाची अनियमितता किंवा त्या ठिकाणी असलेले उतार यामुळे या ठिकाणचं उत्पादन कमी आहे. आता साधारणपणे जर खूपच प्रयत्न केले तर साधारणपणे 1 हेक्टरमध्ये 6000 किलो इतकं किंवा 60 क्विंटल इतकं उत्पादन येऊ शकतं. परंतु ते जर पाऊस वेळेवर नसेल किंवा मर्यादित स्वरूपात पाऊस पडला किंवा काढणीच्या वेळेसच पाऊस आला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि हे उत्पादन निम्म्यावर येऊ शकतं, म्हणजे 30 क्विंटल पर्यंत येऊ शकतं आणि म्हणून त्या ठिकाणचं उत्पादन हे कमी आहे. खूप असे नियंत्रक घटक आहे की ज्यामुळे त्याच्या उत्पादनावर मर्यादा येतात. उदाहरणार्थ उतार आहे. उतार असताना आपल्याला माहिती आहे की जे
मशागत आहे, शेतीची मशागत आहे किंवा भात शेतीची मशागत आहे, ती मशागत चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. आणि जितका गाळ असेल, म्हणजे जितकं गाळाचं प्रमाण जास्त असेल तितकं ते उत्पादन वाढत असतं. आणि हे उत्पादन घेण्यासाठी तिथे कोणत्या प्रकारची यंत्रसामुग्री वापरता येत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी उत्पादन कमी येत असतं. परंतु तरी देखील जरी कमी उत्पादन येत असलं तरी काही देशांनी मात्र, फिलिपाईन्स, व्हिएतनाम यासारख्या देशांनी मात्र 3-3 वेळा भात उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. म्हणजे पहिल्यांदा खरीप हंगाम, दुसरा रब्बी हंगाम आणि तिसरा पुन्हा उन्हाळी हंगाम, किंवा जिथे जलसिंचनाच्या सोयी आहेत तिथे पाणी देऊन भात पिकाची लागवड केली जाते आणि उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. आपल्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीच्या संदर्भात देखील हेच आढळतं. आपल्या पश्चिम किनारपट्टीला फक्त एकदाच भाताचं उत्पादन घेतलं जातं, म्हणजे ज्यावेळेस आपला खरीप हंगाम असतो किंवा पावसाळा ऋतू असतो त्यावेळेस रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. परंतु पूर्व किनारपट्टीवर मात्र भाताचं उत्पादन दोनदा घेतलं जातं. पहिलं उत्पादन हे खरीप हंगामामध्ये घेतलं जातं आणि दुसरं उत्पादन लगेचच जेव्हा ऑक्टोबर हिट असते, ऑक्टोबर हिटमध्ये घेऊन त्यानंतर लगेचच दुसरं उत्पादन घेतलं जातं, कारण तेव्हा परतीचा पाऊस सुरू झाला असतो. परतीच्या पावसावर काही प्रमाणात भात लागवड केली जाते आणि काही प्रमाणात जलसिंचन घेऊन जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा ते शेतकरी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे जलसिंचनाचा वाढता वापर. आता आपल्याला माहिती आहे की भात हे पीक जास्त तापमान आणि जास्त पर्जन्याचं आहे, जेथे दोन्ही घटक अनुकूल असले तरच ते उत्पादन येऊ शकतं. आता तापमानाची उपलब्धता आपल्याला आहे थोडंफार प्रमाणात, आपण विषुववृत्ताच्या किंवा उष्ण कटिबंधामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तापमानाची उपलब्धता आहे. परंतु जोपर्यंत जलसिंचनाचा पुरेपूर वापर होत नाही तोपर्यंत भात पीक चांगलं येऊ शकत नाही, कारण त्यासाठी पाण्याची उपलब्धता गाळ करण्यापासून तर अगदी पीक परिपक्व होण्यासाठी भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असते. आणि म्हणून जेवढ्या जलसिंचनाच्या सोयी वाढतील, सुविधा वाढतील, तेवढं भात पिकाचं उत्पादन वाढेल. यासाठी आता जगभर किंवा दक्षिण आशियातल्या ज्या देशांमध्ये भात पीक घेतलं जातं त्या ठिकाणी जलसिंचनाचा वापर वाढत आहे. अगदी काही शास्त्रज्ञांचं तर असं म्हणणं आहे की जसं जसं म्हणजे पुराचं पाणी जर आलं आणि पुराच्या पाण्याबरोबर वाहून आणलेली मृदा किंवा वाळू किंवा रेती हे जसजसं संचयन होत जाईल, म्हणजे या गाळाचं जेवढं संचयन वाढेल तेवढी त्या भाताची किंवा त्या पिकाची उंची वाढत असेल. आणि जितका पूर येईल, जेवढे पुराच्या पाण्याची उंची वाढेल तेवढ्या त्या पुराच्या पाण्याच्या वाढत्या उंचीनुसार त्या पिकाची सुद्धा वाढ होत असते. त्याचं कारण असं की जेव्हा हे पाण्याखाली पीक असतं त्यावेळेस, आणि जे पाण्याच्या समजा काही भाग अर्धा पाण्यात आहे आणि अर्धा उंची पाण्याच्या वर आहे, तर तो सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी व्हर्टिकल म्हणजे उभ्या दिशेने वाढण्याचा जास्त प्रयत्न करतो किंवा सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ते पीक प्रयत्न करतं आणि म्हणून त्याची उंची वाढते, असंही काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. परंतु या सर्व घटकांचा एकूणच विचार करता आपल्याला असं लक्षात येतं की दिवसेंदिवस आता जलसिंचन वाढत आहे आणि जास्तीत जास्त भात पिकाची कसे उत्पादन वाढेल सखोल उदरनिर्वाह शेतीमध्ये, यासाठी शेतकरी आणि शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे आपल्याला एकूण 8 वैशिष्ट्ये या शेतीची असलेली आढळतात. ओके, थँक्यू. थांबायचं? हॅलो, थांबायचं का? ओके सर, हो चालेल. कुणाला काही शंका? सखोल उदरनिर्वाहक शेतीच्या संदर्भात